अन्य न्यायाधीश न्यायमूर्ती दत्तू यांच्या निवासस्थानी आले। न्यायमूर्ती मिश्रा, प्रफुल्लचंद्र पंत आणि अमिताभ रॉय या तिघा न्यायाधीशांनी 2:30 वाजता कोर्ट भरवण्यास मंजुरी दिली। तिन्ही न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टात दाखल झाले। याकूबचे वकील आनंद ग्रोव्हर आणि युग चौधरी यांनी युक्तिवाद सुरू केला। राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर याकूबला आव्हान देण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये यासाठी सरकारी घाई केली जात असल्याचा दावा ग्रोव्हर यांनी केला। गुन्हेगाराला याचिका फेटाळल्यानंतर 14 दिवसांची मुदत दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। यावर अॅटर्नी जनरल रोहतगी यांनी तीव्र आक्षेप घेतला। याकूबची ताजी याचिका हा व्यवस्थेचा घोर अपमान या सदरात मोडत असल्याचा घणाघात त्यांनी केला। अवघ्या 10 तासांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरलेलं डेथ वॉरंट रद्द होऊ शकत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला। हा सगळा प्रकार म्हणजे केवळ फाशी लांबवण्याचा खटाटोप असल्याचं रोहतगी म्हणाले। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं ही ताजी याचिकाही फेटाळून लावली। निकाल देताना न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले, याकूबला पहिली दया याचिका फेटाळली गेल्यानंतर कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि अखेरच्या तयारीसाठी पुरेसा वेळ दिला गेलाय। त्यामुळे आता जर त्याच्या डेथ वॉरंटला स्थगिती दिली तर ते न्यायाचं विडंबन होईल। सगळा देश गाढ झोपेत असताना राजधानीमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडींमध्ये याकूब मेमनच्या फाशीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं। 100 दोषी सुटले तरी चालतील, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये हे भारतीय न्याय यंत्रणेचं ब्रीदवाक्य आहे। याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेने दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।